आणि संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। राज्यामधील 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर सुद्धा झालेला आहे। जालना संभाजीनगर ही जागा सुद्धा प्रतिष्ठेची मानली जाते आणि आतापर्यंत शिवसेनेचा ताबा असलेल्या या जागेवर आता भारतीय जनता पक्षाने दावा ठोकलाय। शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा आमचे दुप्पट सदस्य आहेत आणि यामुळे ही जागा आम्हाला मिळावी यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा केली जाते। ही जागा भाजपच लढवेल असा विश्वासही मंत्री अतुल सावेंनी व्यक्त केलाय। भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आहे आणि त्यांची सत्ता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, मनपामध्ये देखील आहेत। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री आहेत अतुलजी सावे, त्यांच्याशी बोलूयात। काय जागा सोडणार आहात का शिवसेनेला? भारतीय जनता पार्टीने छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये आज संख्याबळ आमचं जास्त निवडून आलंय। त्याच पद्धतीने जालनामध्ये पण महापालिकेमध्ये आमचं संख्याबळ आहे आणि ज्या नगरपंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाला त्या सगळ्यांची जर आम्ही बेरीज केली तर आमची संख्याबळ तुलनात्मक खूप जास्त आहे आणि म्हणून ही सीट भारतीय जनता पार्टीला सोडली गेली पाहिजे। मागच्या 2019ला देखील भारतीय जनता पक्षाच्या जागा जास्त होत्या, मात्र त्या काळी शिवसेना अखंड होती आणि त्यावेळेस शिवसेनेचे अंबादास दानवे यांना ते तिकीट देण्यात आलं होतं। आताची परिस्थिती काय? त्यावेळेस विधान परिषदच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ आम्ही लढणार होतो, त्यामुळे ती विधान परिषद दिली होती। यावेळेस तशी परिस्थिती नाही आहे। यावेळेस हे मध्ये आमचं संख्याबळ खूप जास्त आहे, त्यावेळेस डिफरन्स खूप कमी होता म्हणून हे, पण आता यावेळेस आमचं संख्याबळ जवळजवळ डबल आहे। मग या संदर्भात तुम्ही ही जागा मिळवण्यासाठी भाजपला तुम्ही काही वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे का? आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, आमचे माजी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिघांनाही आम्ही भेटलो आणि तिघांनाही विनंती केली आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे। सकारात्मक वाटतं? 100% आम्हाला खात्री आहे की आमचे संख्याबळ बघून छत्रपती संभाजीनगरची जागा ही भारतीय जनता पार्टीलाच मिळेल। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।